तर घरातले लोक म्हणायला लागतात की किती चिडचिड करते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती अपसेट होते, मैत्रिणीच नाही होत, करावेशाही नाही वाटत, कोणामध्ये भेटावंसही नाही वाटत. पण कोणतरी डिप्रेशन मध्ये आहे, त्यांना मदतीची गरज आहे, कसं ओळखायचं? ओके, तुमच्यात फरक खूप आधीपासून सुरुवात होते. जसे इरिटेशन्स वाढतात पहिल्यांदा, हो 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 म्हणजे रागाचं प्रमाण वाढतं. घरातले लोक म्हणायला लागतात की किती चिडचिड करते, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये किती अपसेट होते. मग हळूहळू एक स्टेज येते जेव्हा तुम्हाला कशाचंच काहीच वाटेन असं होतं, तुम्ही सगळं सोडून द्यायला लागता. ती जी वेळ असते ती डिप्रेशनला सुरुवात होते. तर त्याच्या आधीपर्यंत जर तुम्ही शेअर केलं तुमच्या पार्टनरशी की हो माझी चिडचिड होते, थोडंसं मला पाहायला हवं, तुम्ही आधी फिजिकल चेकअप करून घ्या. काही वेळेला असं होतं की त्याही वर खाली झालेलं असलं, ब्लड प्रेशर बीपी वाढलाय, हां, तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. ते थोडंसं आधी चेक करा. आणि जर ते सगळं नॉर्मल असेल तर मग स्वतःला आम्ही म्हणतो त्याला की मनन चिंतन किंवा कोणाशी तरी शेअर करून जर ते विचार काढून टाकले तर तुम्हाला त्याचा फायदा मिळतो. पण जर मोठे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मदत घ्यायला काहीच हरकत नसते. डिसिजन मेकिंगमध्ये मदत घेऊ शकता एक्सपर्टची, की करिअर डिसिजन घ्यायचं आहे तर करिअरवाल्याकडे जा, किंवा तुम्हाला जर लग्नामध्ये प्रॉब्लेम येतोय तर काउन्सिलरकडे जा. तर हे घ्यायला काहीच हरकत नाही. आणि तुम्हाला स्वतःला जेव्हा कळतंय की आता माझा सगळ्यातला इंटरेस्ट जात चाललाय तेव्हा तर जरूर जा काउन्सिलरकडे. म्हणजे कोणाला झोप लागत नाही, झोप लागत जास्त होतो तर तुम्ही तेव्हाही जाऊ शकता. आम्हा लोकांकडे त्याचे उत्तर असतात किंवा त्याची कारणं आम्हाला माहिती असतात. ओके, की कशामुळे हे सगळं होत आहे. मी म्हणेन ह्यावेळेला आपण बरेचदा होतं की मित्रमंडळींशी बोलणं होतं आणि कधीतरी चुकीचे सल्ले जास्त दिले जातात. त्यापेक्षा प्रॉपर काउन्सिलिंगकडे जर गेलात तर जास्त चांगलं, त्याचा तुम्हाला फायदाच होईल. आजकाल सगळ्याचे एक्सपर्ट्स आहेत, तुम्हाला काही कमी नाहीये कशाची. मला असं वाटतं समजलं पाहिजे पहिल्यांदा, म्हणजे घ्या ना मदत. बरोबर आहे. कशा करता रडत बसायचं. आणि त्यातनं नेहमी सोल्युशन मिळतं असं मला वाटतं. हो हो, मिळतं ना. ऍक्च्युअली सोल्युशन्स तुमच्याच आतनं मिळत असतं. फक्त आम्ही दुसरी दृष्टी दाखवत असतो. जे आपण एका ह्याच्यात अडकलेलो असतो त्याच्यात आम्ही दुसरी दृष्टी दाखवतो की बघ हा पण एक मार्ग आहे, हा करून पहा. ते समजणं मॅडम, तुम्ही फक्त म्हणताय, ज्याला गरज आहे त्यासाठी खूप मोठं हे आहे. आणि तेव्हा दुसरं पाहता येत आणि काही दिसत, तेच म्हणते, दिसत नसतं पुढे, काही दिसत नसतं. तर फायदा होतो. तर तुम्हीच तुमचा कॉल घ्यायचा असतो की मला केव्हा खूप जास्त चिडचिड वाढली आहे जी मी आधी नव्हती, केव्हा मी असं सोडून द्यायला लागली आहे जी मी आधी नव्हती. तर तेव्हा तुम्ही जायला पाहिजे, निर्णय घेणं स्वतःचे. स्वतःमधले बदल पाहून जायचं. निगेटिव्ह फरक होत आहे तर जरूर जा. म्हणजे एकीने मला विचारलेलं होतं की मैत्रिणीच नाही होत, करावेशाही नाही वाटत, कोणामध्ये भेटावंसंही नाही वाटत, अजिबात सोशलाइज करावंसं नाही वाटत. आता ह्याच्यात प्रॉब्लेम आहे किंवा नाही हे त्या व्यक्तीलाच कळू शकतं. की काही वेळेला हे चांगलंही असतं की तुम्ही स्वतः डेव्हलप होता आहात, बरोबर, तर ते तुम्हालाच कळू शकतं की तुम्ही स्वतःही डेव्हलप नाही होत आणि कोणी नको आहे. मग तो जेन्युइन प्रॉब्लेम आहे, पण तुम्हाला भेटायला हवं. असे ड्रास्टिक फरक पाहिले स्वतः की ताबडतोब विचार करायचा की हे इतरांशी बोलून होणार असेल तर तिथेच सॉर्ट आउट करा, अदरवाईज एक्सपर्टकडे जा. आय थिंक तुमचे सेशन्स घेणं त्यासाठी खूप गरजेचं आहे असं मला वाटतं, कारण त्यातनं 100% फायदा होतो. सो तुमचा नंबर आपण देऊच या, तुम्ही डेफिनेटली सगळ्यांना गायडन्स करा. मॅडम, थँक्यू सो मच. खूप 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 छान वाटलं आणि खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. आय एम फिलिंग लाईक की आय एम असं टॉप ऑफ द वर्ल्ड आहे की तुमची अपॉइंटमेंट, शी इज व्हेरी बिझी. महिना दीड महिना आम्ही हे करून त्यांच्यासाठी, आणि त्यांची आज मला मिळालेली आहे. सो थँक्स वन्स अगेन. बऱ्याच गोष्टी घडत असतात आपल्या जीवनात, आपल्या घरात आणि आपल्या स्वतःसोबत सुद्धा. काय आहे त्याच्याविषयी ते जाणून घेऊया. मॅडम सोबत आपण वेगवेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि असेच राहा आमच्यासोबत. लवकरच भेटूया फ्रेंड्स.